नमस्कार, जनता न्यूजमध्ये स्वागत। गेल्या आठवड्याभरापासून अंकलखोप, औदुंबर, धनगाव, आमनापूर आणि भुवनेश्वरवाडी परिसरामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे। चोरट्यांची मोठी टोळी या परिसरातल्या शेतांमध्ये लपल्याबाबतची ग्रामस्थांची माहिती आहे। अत्यंत धाडसानं धनगावमधल्या ग्रामस्थांनी 2 चोरट्यांना पकडण्यामध्ये यश मिळवलेलं होतं। त्यानंतर धनगावमध्येही दिवसाढवळ्या धाडसी चोरीचा प्रयत्न झाला। या सगळ्या घटना कृष्णा काठावर घडल्यानंतर कृष्णा काठ जेवढा सतर्क झाला आहे तेवढंच थोडंसं भीतीचं वातावरण या परिसरामध्ये तयार झालेलं आहे आणि खास करून महिला प्रचंड दडपणाखाली आहेत। आम्ही भुवनेश्वरवाडी येथील महिला असून आमच्या सगळ्या 12 वाड्या खेड्यांमध्ये चोरांचं प्रमाण खूप वाढलं आहे। आमच्या इथं जवळच धनगाव हे गाव आहे। तिथं एका महिलेला डोक्यात दगड घालून चोरी करण्यात आली। ते बघून सगळ्यांना व्हिडिओ बघून सगळ्या महिला इथं घाबरलेल्या आहेत। तर आम्हाला पोलिसांकडून पोलीस प्रोटेक्शन मिळावं ही आमच्या सगळ्या महिला वर्गाची मागणी आहे। धनगाव भिलवडी 12 वाड्यातल्या मुलींना सुद्धा शाळेत जाताना भीती वाटत आहे सायकलवरून। तर आम्हाला लवकर प्रोटेक्शन मिळावं। एक तरी कॉन्स्टेबल प्रत्येक वाड्या खेड्यांमध्ये असावा आमच्या सगळ्यांची इच्छा आहे। संध्याकाळी गाड्या फिराव्या पोलिसांच्या आणि इतर युवक जे आहेत ते सुद्धा दस्त घालत आहेत। तर पोलिसांचा पण आम्हाला सक्रिय सहभाग यामध्ये असावा असं आम्हाला वाटतं। धनगाव, भुवनेश्वरवाडी, आमनापूर आणि इतर 14 गावांमध्ये सध्या गस्त सुरू आहे। गस्त घालताना 3 गट तयार केलेले आहेत। 12 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत आणि 5 वाजेपर्यंत अशा 3 टप्प्यामध्ये गस्त घातली जात आहे। चोरीच्या भीतीनं या परिसरातला एकही ग्रामस्थ रात्रभर झोपत नाही ही वस्तुस्थिती आहे। मळी भागात राहणारे सुरेश निकम, शंकर गुरव यांच्या घरातले सर्वच सदस्य रात्रभर जागे असतात। चोरट्यांचा जोपर्यंत बंदोबस्त केला जात नाही तोपर्यंत ही गस्त सुरू ठेवण्याचा निर्धार येथील तरुणांनी व्यक्त केला आहे। भिलवडी आणि पलूस पोलीस ठाण्याचे अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत। ड्रोनच्या सहाय्यानं चोरट्यांचा शोध घेतला जातोय। पोलिसांची दर 2 तासांनी एक फेरी व्हावी आणि लवकरात लवकर या चोरट्यांना जेरबंद करावं अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे। जनता न्यूज, भिलवडी।